नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला कोकणातल्या अशा एका दैवताबद्दल सांगणार आहे ज्याला सर्वात जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. रत्नागिरीच्या झाडगावात वास करणारे श्री देव भैरी. भैरी देव म्हणजे फक्त एक मंदिर नाही, तर संपूर्ण रत्नागिरीचा रक्षणकर्ता आहे. रत्नागिरीच्या 12 वाड्यांची रक्षा करणारा देव म्हणून भैरी देवाकडे पाहिलं जातं. मराठी, कोळी, आगरी, कुणबी, भंडारी, खारवी अशा अनेक समाजांची या दैवतावर अपार श्रद्धा आहे. पिढ्यानपिढ्या लोक आपली सुखदुःख भैरी देवासमोर मांडत आले आहेत. भैरी देवांचा शिमगोत्सव तर फारच प्रसिद्ध आहे. होळीच्या दिवशी निघणारी निशाणे आणि धुळवडीच्या दिवशी होणारी देवाची स्थापना ही केवळ परंपरा नाही, ही कोकणाची श्रद्धा आणि संस्कृती आहे. अनेक ठिकाणी भैरी देव भवानी देवीचा रक्षक म्हणूनही पूजले जातात. म्हणूनच भैरी देवाला शक्तीचा, धैर्याचा आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. आजही कोकणात कुठलाही मोठा निर्णय घेताना लोक आधी भैरी देवाचं नाव घेतात, कारण श्रद्धा आहे की भैरी देव नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात. नमस्कार. कोकणाचं रक्षण करणारा श्री देव भैरी.